महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या उमदी येथील श्री मल्हारसिद्ध देवाच्या यात्रेत खिलार जनावरांची कोट्यावधी रुपयाची उलाढाल। उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे श्री मल्हारसिद्ध देवाच्या यात्रेमध्ये खिलार जनावरांची कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाली असून जातीवंत खिलार खोंडाची चढत्या दराने विक्री झाली। कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी जातीवंत देशी खिलार जनावरे खरेदी विक्रीसाठी आणली होती। या जनावरांमध्ये अधिकाधिक खिलार खोंडाला अधिक मागणी होती। यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशीच मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री झाल्याने यात्रेमध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाली आहे। कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनी जातीवंत जनावरे मोठ्या किमतीला खरेदी करत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले। यावर्षी दरवर्षीपेक्षा जनावरांची संख्या कमी असली तरी खरेदी विक्री मात्र मोठ्या प्रमाणात झाली। अत्यंत कडाक्याच्या उन्हात यात्रा असल्यामुळे जनावरांना उन्हापासून कोणताही आसरा नसतो, मात्र अनेक शेतकऱ्यांनीही जनावरांना मोठ्या प्रमाणात आसरा केला होता। उमदी येथील यात्रा कमिटीच्या वतीने जनावरांना पिण्याच्या पाण्याची खास सोय करण्यात आली होती। त्यामुळे यात्रेमध्ये उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कांबळे साहेब यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्र व कर्नाटकातील राज्यामध्ये खिलार जनावरांची यात्रा ही सर्वाधिक मोठी यात्रा असते। त्यामुळे अनेक शौकीनसुद्धा खिलार जनावरे पाहण्यासाठी या यात्रेमध्ये दाखल झाले होते। त्यामुळे यावर्षी यात्रेची मोठी उलाढाल झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। Press the bell icon on the video and never miss another update.